आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। विभाग सेलू येथे तत्कालीन कर्तव्यावर असलेले उपकार्यकारी अभियंता माने यांनी 1000 फुटाचा रस्ता केवळ 10 ते 15 फुटामध्ये कंप्लीट करून जवळपास 90 फूट रस्ता हा कागदोपत्री लाटला आहे। प्रशासनाला आम्ही मागच्या अनेक दिवसांपासून निवेदन देतोय। अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या या गैरकृत्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता परभणी यांच्याकडे पत्र देखील दिले, पण वेळोवेळी जयस्वाल नामक कुटुंबियांची आर्थिक पिळवणूक करून त्यांच्याकडून अनेक वेळा आर्थिक स्वरूपात पैशांची लुटमार करून उपकार्यकारी अभियंता सेलू यांनी जयस्वाल कुटुंबाला 2024 मध्ये लिहून दिलं डिसेंबर 2024 ला की आम्ही तात्काळ हा रस्ता इतरत्र वळवू, मूळ ठिकाणी वळवू, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी तो रस्ता उलटला नाही, मूळ ठिकाणी नेला नाही। या उलट आज त्यांच्या खासगी गावगुंडांमार्फत जयस्वाल कुटुंबियांना धमक्या आहेत। या अशा अभियंत्याचं त्यांचे वरिष्ठ असलेल्या कार्यकारी अभियंत्यांनी तात्काळ निलंबन करावं, त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी। शासन निधीमध्ये झालेला रस्ता जवळपास 80 फूट रस्ता हा कागदावर उपकार्यकारी अभियंत्याने कागदावर उचलून खाल्लेला आहे, त्याची देखील चौकशी व्हावी। मूळ रस्ता मूळ ठिकाणी वळवण्यात यावा व या प्रकरणामध्ये जे जे कोणी दोषी असतील त्यांना शासन व्हावं, या मागणीसाठी आम्ही आज कार्यकारी अभियंत्यांकडे आलेलो आहोत। आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। आज नंतर 15 ऑगस्टच्या आत स्वातंत्र्य दिनी तोपर्यंत जर या प्रकरणामध्ये न्याय मिळाला नाही तर या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या दालनासमोर आम्ही हजारो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने मुंबई येथे तीव्र आंदोलन करणार आहोत, अशा इशाऱ्याचे आज आम्ही निवेदन कार्यकारी अभियंता यांना दिलेलं आहे। या प्रकरणामध्ये भ्रष्ट अधिकारी उपकार्यकारी अभियंता तत्कालीन माने बळीराम माने यांचं तात्काळ जर निलंबन झालं नाही तर यापेक्षा अधिक महाराष्ट्रभर आंदोलने होतील, याची देखील आज कार्यकारी अभियंत्यांनी नोंद घ्यावी, अशी आमची नम्र विनंती आहे।